तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाच्या अशा टॉपिकवरती चर्चा करणार आहोत. तर तुम्ही गुडवेल ह्या वनस्पतीचं नाव नक्कीच ऐकलं असेल आणि नसेल ऐकलं तर आपण या व्हिडिओमध्ये सगळी माहिती पाहणार आहोत. तर गुडवेलीचे जे औषधी गुणधर्म आहेत ते आपल्या शरीराला आरोग्यदायी किती महत्त्वाचे आहेत ते आपण पाहणार आहोत आणि कोणकोणत्या आजारांवरती किंवा कोणकोणत्या समस्येवरती गुळवेल हा इफेक्टिव्ह ठरू शकतो, हा गुणधर्म त्याचा देऊ शकतो, हे आपण आपल्या ह्या आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून जी माहिती आहे ती तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजून जाईल. लक्षात घ्या. तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, गुळवेलीचे अनेक फायदे आहेत, जसे की रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, पचनक्रिया सुधारणे, ताप कमी करणे आणि मधुमेहामध्ये मदत करणे. हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि डेंग्यूसारख्या आजारांमध्ये ही फायदेशीर आहे, कारण ते शरीरातील प्लेटलेट्सची संख्या वाढवते. लक्षात घ्या. डेंग्यूसारखा जो आजार आहे त्यामध्ये प्लेटलेटची जी संख्या आहे ती कमी होत असते. आपल्या ब्लडमधील रक्तामधील जी प्लेटलेटची संख्या असते ती कमी होत असते आणि त्यामुळे जे गुळवेलीचं सेवन केल्यानंतर आपण त्याची प्लेटलेटची संख्या वाढवू शकतो. लक्षात घ्या. मधुमेहामध्ये सुद्धा गुळवेल खूप महत्त्वाचा आहे आणि रोगप्रतिकारशक्ती इम्युनिटी वाढवण्यासाठी देखील गुळवेल हा महत्त्वाचा आहे. पूर्णपणे व्हिडिओ पहा, जेणेकरून जी माहिती आहे ती पूर्ण मिळून जाईल. कारण गुळवेलीचे फायदे जितके आहेत तितकेच ते कसं यूज करायचं आहे ते देखील आपण पाहणार आहोत. लक्षात घ्या. गुळवेलीचे फायदे असे आहेत. रोगप्रतिकारशक्ती वाढवते. गुळवेलीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. लक्षात घ्या. जे अँटीऑक्सिडंट असतात ते आपली इम्युनिटी वाढवण्याला मदत करतात. लक्षात घ्या. त्यानंतर पचन सुधारते. हे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि अतिसार किंवा जुलाब यांसारख्या समस्यामध्ये देखील आराम देऊ शकते. पचनक्रिया जी असते आपल्या बॉडीची ती देखील सुधारण्यास गुळवेल जी आहे ती काही प्रमाणामध्ये मदत करत असतो. लक्षात घ्या. त्यानंतर ताप कमी करते. खूपच महत्त्वाचा असा पॉईंट आहे की ताप कमी करण्यासाठी, फेवर जो असतो आपण म्हणतो तो कमी करण्यासाठी गुळवेल हा खूपच औषधी वनस्पती असा मानलेला आहे. आणि गुळवेल वनस्पती ही खूपच आयुर्वेदात सुद्धा त्याचे खूप बेनिफिट्स लिहिलेले आहेत. लक्षात घ्या. गुळवेलमध्ये असलेले गुणधर्म ताप लवकर कमी करण्यास मदत करतात आणि खूप महत्त्वाचं असं आहे की डॉक्टरांकडे जाण्याच्या अगोदर आपले पूर्वज जे आहेत, आपले आजी आजोबा असतील, ते नक्कीच आधी गुळवेलाचा काढा असेल किंवा गुळवेलाचं जे हे असतं देठ असतो ते देखील चावायला देत होते. लक्षात घ्या. त्यानंतर मधुमेहासाठी खूप फायदेशीर आहे गुळवेल. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी गुळवेल उपयुक्त ठरू शकते. रक्तातील शुगरची जी आहे, सुक्रोजची पातळी जी आहे ती कमी करण्याचं काम देखील या गुळवेलच्या माध्यमातून करण्यात येतं. लक्षात घ्या. डेंग्यूमध्ये उपयुक्त आहे. डेंग्यूच्या आजारात शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होत असते. अशा वेळी गुळवेल प्लेटलेट्सची संख्या वाढवण्यास मदत करते. लक्षात घ्या. त्यानंतर डोळ्याचे आरोग्यासाठी गुळवेल हा खूप फायदेशीर आहे आणि दृष्टी सुधारण्यास देखील मदत करतो. लक्षात घ्या. डोळे जे असतील, कुणाला दिसण्यास खूप प्रॉब्लेम असेल, लांबचं दिसेल नसेल, जवळचं दिसेल नसेल, त्यामध्ये काही प्रमाणामध्ये गुळवेल हा मदत करू शकतो. लक्षात घ्या. त्यानंतर आहे लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही हे लक्ष देऊन ऐका. गुळवेलचे सेवन करण्यापूर्वी आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. विशेषतः जर तुम्हाला रक्तदाबाची समस्या असेल, जर तुम्हाला ब्लड प्रेशरचा जर बीपीचा जर त्रास असेल, तर तुम्ही गुळवेलचे सेवन करण्यापूर्वी आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. नक्कीच तुम्ही कोणत्याही प्रकारचे असाल, तुम्ही जर हेल्दी जरी असाल तरी गुळवेलचं सेवन हा तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये. कारण गुळवेल ही जितकी आयुर्वेदिक वनस्पती आहे, जितकी आपल्याला बेनिफिट्स देते, तितकंच त्याचं जर सेवन जास्त कमी झालं तर आपल्याला त्याचा त्रास देखील होऊ शकतो. लक्षात घ्या. त्यानंतर गर्भवती महिलांनी गुळवेलचे सेवन करू नये, कारण त्यामुळे रक्तदाब कमी होण्याचे चान्सेस असतात. पचनक्रिया बिघडलेल्यांनी गुळवेलचे सेवन टाळावे. ज्यांना पचनक्रिया बिघडलेली आहे त्यांनी गुळवेलाचं सेवन टाळावे. लक्षात घ्या. त्यानंतर दिवसभरात 1 ग्रॅमवरून अधिक गुळवेलचे सेवन करू नये. लक्षात घ्या. तुम्हाला दिसतच असेल की दिवसभरात 1 ग्रॅमपेक्षा आपण जास्त गुळवेलीचे सेवन केलं नाही पाहिजे. लक्षात घ्या. तर खूपच महत्त्वाचं असे गुळवेलचे जे फायदे आहेत ते आपण पाहिलेले आहेत आणि खूपच महत्त्वाची गुळवेल ही वनस्पती बऱ्याच लोकांना माहीतसुद्धा नाही, पण ही वनस्पती नक्की माहीत करून घ्या. खूप आयुर्वेदिक वनस्पती आहे आणि खूप त्याचे बेनिफिट्स जे आहेत ते आपल्या आरोग्याला होत असतात. लक्षात घ्या. तर ह्याचं बऱ्याच पद्धतीने लोक त्याचं सेवन करतात. कुणी असं त्याचा देठ खातात किंवा त्याचा काढा करून वगैरे पितात. बरेच सारे त्याचे गुळवेल सेवन करण्याचे पद्धती आहेत. लक्षात घ्या.
तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण अशीच आरोग्यविषयक आणि सगळी माहिती आहे जी त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभार. जय महाराष्ट्र.